राज्यभरातल्या कंत्राटदारांनी आजपासून अखेर त्यांचं काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। गेल्या 2 वेळा त्यांनी इशारा दिला होता। आता मात्र राज्यभरातल्या सगळ्या कंत्राटदारांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, काम बंद आंदोलन केलेलं आहे। कारण निधी मिळत नाही, त्यामुळे आम्ही काम कसं करणार अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे। त्याचबरोबर जे आधीचे देयक आहेत ते देखील मिळालेले नाहीत आणि अशावेळी नवीन तुम्ही निविदा मंजूर करून अशी देखील त्यांची मागणी आहे। तुम्ही आजपासून संपूर्ण राज्यभर आंदोलन केलेलं आहे का आणि राज्यातला किती आकडा आहे जो कंत्राटदारांचा थकीत आहे? सर्वसाधारण राज्यातला 96,000 करोड रुपयाचा आकडा आहे आणि राज्यभरामध्ये हे आंदोलन मोठ्या पद्धतीनं साखळी उपोषण चालू केलेलं आहे। आम्ही 9 दिवसापूर्वी अल्टिमेट दिला होता की 15 तारखेपासून आम्ही आमचं आंदोलन चालू करतोय। 9 दिवसामध्ये आम्ही अत्यावश्यक सेवेची जी कामं आहेत ते आम्ही आवरून घेतलेली आहेत आणि अत्यावश्यक सेवेमध्ये कुठे लागणारी कामं असतील तर आम्ही काही बंद ठेवणार नाही, परंतु जी मेजर आमची कामं झालेली आहेत, जी झालेली थकीत बिलं आमची आहेत त्याचा निधी लवकरात लवकर उपलब्ध व्हावा यासाठी हे आंदोलन महत्त्वाचं आम्ही चालू केलेलं आहे। तुमच्या सोबत किंवा डायलॉग कोण करते सरकारमधलं? नाही, आमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा डायलॉग झालेला नाही। आम्ही आता प्रायमरी लेवलला आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करतो। या जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत ते आमचे प्रथम ते आम्ही त्यांच्यासोबत आता आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। दुसरे आमचे जे आपले जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे आमचे इथले महत्त्वाचे हेड आहेत, त्यांना मी पत्रव्यवहार केलेला आहे आणि एससी ऑफिस। त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधींना भेटून आमचा पत्रव्यवहार दिलेला आहे। लोकप्रतिनिधींना आमच्या भावना दिलेल्या आहेत, त्यांनी सरकारकडे कळवल्या अशी आमची अपेक्षा आहे। इथून पुढची काय भूमिका असणार? किती दिवस तुम्ही असं काम बंद आंदोलन करणार? नाही, काय झालेलं निधीच उपलब्ध नसल्यामुळे, आमच्याकडे पैसा नसल्यामुळे आम्ही कामच करू शकत नाही। तुम्ही आम्हाला करा म्हणता तरी करू शकत नाही आणि आता काय झालेलं आहे, जुना निधी दिलेला नाही आणि आता वरतून आम्हाला अधिकारी दंड लावत आहेत। म्हणजे दंडुकशाही चालली अधिकाऱ्यांची। अधिकाऱ्यांना माहिती आहे की जुना आपला निधी उपलब्ध झालेला नाही आणि त्यांनी त्याच्यावरती आता दंड लावू नये। आम्ही आमचं साखळी उपोषण कंटिन्यू चालू ठेवणार आहे। तुम्ही चालू करा म्हणला तरी पण आमच्याकडे चालू करण्याची अवस्था नाही। मध्ये काही आमच्या कॉन्ट्रॅक्टरांनी बंधूंनी आत्महत्या केलेल्या आहेत, तसं कोणावरती काहीही उद्भवू नये, कारण की भावना तीव्र झालेल्या आहे। ते कोणी बोलून दाखवत नाही, परंतु भावना तीव्र झालेली आहे। त्यामुळे याचं सरकारनं लवकरात लवकर मार्गदर्शन काढावं आणि आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा। तर आपण बघितलं की संपूर्ण राज्यभर अशा पद्धतीचं हे आंदोलन आहे ते सुरू केलेलं आहे। कारण राज्यभरातले जवळपास 96,000 कोटी रुपये कंत्राटदारांचे थकीत आहेत आणि जोपर्यंत हे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम करू शकत नाही, अशा पद्धतीची भूमिका कंत्राटदारांनी घेतली। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।